जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, पुष्कळ लोकांना असं मनापासून वाटतं की आपल्याला देवाची भेट व्हावी, पण ते विवेकाच्या मार्गाने जात नाहीत. म्हणून त्यांना खरा देव कसा आहे हे काही त्यांना कळत नाही आणि त्याची प्राप्ती करून घेण्याची योग्य साधना त्यांना समजत नाही. विचार करत गेल्यावर जे शाश्वतपणाने टिकत नाही त्याला काही देव म्हणता येत नाही. पण लोकांच्या ध्यानात ही गोष्टच येत नाही आणि त्याला कुणाचाही इलाज नाही. लोक म्हणतात की भोळा भाव सिद्धी जाव, पण ही त्यांची गैरसमजूत आहे. भोळा भाव म्हणजे अज्ञान. अज्ञानाला ज्ञान झेपत नाही, तसे ज्ञानी माणसाला अज्ञान पसंत पडत नाही. व्यवहारामध्ये आपण मातीचा देव आणतो, त्याची पूजा अर्चा करतो आणि शेवटी त्याला टाकून देतो. मनाला हे काही बरं वाटत नाही. खरे म्हणजे देव कसा आहे, तो कसा शोधावा हे सांगणारी अनेक निरूपणे आहेत, अनेक साधने आहेत, पण ब्रह्मज्ञानाचा उपाय नीट समजल्याशिवाय घेता येत नाही. माया ओलांडून मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचणे हे परमार्थाचे वर्म आहे. माया ओलांडून जाण्यास अनेक उपाय आहेत. त्या सगळ्यांमध्ये अध्यात्म श्रवण हा उत्तमात उत्तम उपाय आहे. श्रवण नसेल तर साधकाचा घोटाळा होतो. मूळ माया ही संकल्परूप आहे. परावाणीपाशी स्फुरणारे अंतकरण हे तिचे स्वरूप आहे आणि तेच चैतन्य असून जड देहाला चेतवते. जे मिथ्या आहे ते टिकणारे नसते, म्हणून त्याच्या नादी लागू नये. मनाला प्रथम उलटे करावे आणि हळूहळू त्याला उकलत जावे. मायेच्या 14 संकेताचा शोध घ्यावा. निर्गुण, निर्विकार, निष्कलंक देहात आहे किंवा नाही ते पाहावे. माया सांडून मुळात गेले की खात्रीने समाधान होते. पिंडाचा निराश झाला की माया आणि तिची तत्वे निराश पावतात, पण शाश्वत ब्रह्म मात्र कायम राहते. ते ओळखून घट्ट धरावे. शिवशक्ती एकच तत्व आहे. तेथे गुणसाम्य असते. गुणसाम्य जाणणारे सूक्ष्मदृष्टीचे साधू हे धन्य होत. आता याचे निरूपण ऐकूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकाचा रखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध, दशक 20वा, समास 9वा, सूक्ष्म निरूपण. श्रीराम समर्थ. मृत्तिका पूजन करावे आणि सर्वेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतःकरणासी श्रीराम. देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटे जीवा, याचा विचार पहावा अंतर्यामी श्रीराम. देव करिजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा श्रीराम. देव नाना शरीरे धरितो, धरुणी मागुती सोडतो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा श्रीराम. नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे, सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या विन देताने, पदार्थ आहे मागे जाये, ऐसे म्हणावे श्रीराम. सकट लोकांचे अंतरीचा भाव, मज प्रत्यक्ष भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाय वेगळाची आहे श्रीराम. पुष्कळ लोकांना देव भेटावा असं वाटतं, परंतु देवाबद्दलची लौकिक कल्पना त्यांची बरोबर नसते. देवाचे स्वरूप आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. मातीचा देव आणून त्याची पूजा करायची आणि लगेच त्याचे विसर्जन करायचे हे आपल्या अंतःकरणाला स्वाभाविकपणेच बरोबर वाटत नाही. ज्या देवाची पूजा करायची त्यालाच टाकून द्यायचा हे माणसाच्या जीवाला प्रशस्त वाटत नाही. आपल्या मनात याचा विचार करावा. देव बनवता येण्यासारखा नाही, तसेच तो टाकून देता येईल असा देखील नाही. म्हणून यावर काही विचार करणे जरूर आहे. देव अनेक देह धारण करतो आणि धरल्यानंतर मागून ते टाकून देतो. देह धारण करणारा आणि सोडणारा हा देव कसा आहे ते विवेकाने ओळखावे. देवाचा शोध करावा. हे सांगणारी अनेक निरूपण आहेत, अनेक साधने आहेत, पण ती सगळी आपण आपल्या अंतःकरणाने समजून घेतली पाहिजेत. ब्रह्मज्ञानाचा उपाय स्वतः समजून घ्यावा लागतो. तो स्वतःला समजल्या वाचून दुसरा कोणी देऊ शकत नाही. तो काही असा एखादा पदार्थ नाही की हा घेऊन जा असं म्हणता येईल. सर्वसाधारण माणसांच्या मनामध्ये असा हेतू असतो की मला देवाची प्रत्यक्ष भेट व्हावी, परंतु देवदर्शन करून घेण्यास विवेकाचा उपाय काही वेगळाच आहे.
आता देवाचे स्वरूप कसे ते समर्थ रामदास स्वामी सांगतात. त्याचबरोबर देवदर्शन करून घेण्याचा उपाय देखील सांगतात. विचाराने परीक्षण केले असता जे शाश्वतपणाने टिकत नाही त्याला देव म्हणता येत नाही. पण लोक ऐकत नाहीत. ते अशाश्वतालाच देव म्हणतात. याला काही इलाज नाही. थोर माणसे मरून गेल्यानंतर त्यांच्या मूर्ती करून ठेवतात व ती मूर्ती तो माणूस आहे असे समजतात. उपासनेच्या बाबतीत असाच प्रकार होतो. आपल्याला आपल्या कल्पनेने देवाची मूर्ती करून त्यासच सामान्य लोक देव समजतात. एखाद्या माणसाला मोठा व्यापार करणे जमेना म्हणून त्याने शाहीचा व्यापार केला, तर त्या व्यापारात त्याला राजासारखी संपत्ती मिळणे कधीही शक्य नाही. उपासनेला हाच नियम लागू आहे. खरा देव साध्य होत नाही म्हणून मातीच्या मूर्तीची उपासना करण्याने खरे समाधान प्राप्त होणार नाही. खरा देव साध्य होत नाही म्हणून मातीच्या मूर्तीची उपासना करण्याने खरे समाधान प्राप्त होत नाही. म्हणून जेवढा भोळा भाव आहे तो अज्ञानाचा स्वभाव समजावा. अज्ञानाने परमात्म स्वरूपाची प्राप्ती होणे शक्य नाही. दृश्य मिथ्या आहे ते खरे मानणे हाच अज्ञान स्वभाव आहे. अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाही, तर ज्ञानी माणसाला केवळ तर्कवाद मानवत नाही. म्हणून जे साक्षात्कारी सिद्ध आहेत त्यांचे अनुभव प्रमाण धरून त्यांच्या संकेतांनी आपण वागले पाहिजे. आपले अनुभव संतांच्या अनुभवांशी जुळले पाहिजेत. माया बाजूस टाकून मूळ परब्रह्मापर्यंत गेल्यावर खरे समाधान लाभते असे झाले नाही तर साधक भलतीकडेच घरंगळत जातो. तो भलत्याच मार्गाने भलतीकडेच जातो. त्यास समाधान काही लाभत नाही. मायेचे उल्लंघन करता यावे म्हणून भगवंताने साधनेचे अनेक प्रकार निर्माण करून ठेवले आहेत. परंतु त्या सर्व प्रकारात श्रवण मनन अर्थात अध्यात्माचे ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. परंतु त्या सर्व प्रकारात अध्यात्माचे श्रवण मनन ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. साधकाने श्रवण मनन करीत स्वतः अनुभव घेत पुढे जावे. या राजमार्गाने न जाता सामान्य माणसे अन्य उपाय करतात. त्यामुळे त्यांची व देवाची चुकामुक होते. साधना खरी कोणती व खोटी कोणती अशा रीतीने ओळखावी. जे मिथ्या आहे त्याच्या वाटेने जाऊ नये, त्याची संगत धरू नये, काहीही मिथ्या संग्रहास ठेवू नये. या पंचभूतात्मक दृश्यामध्ये सगळे एकत्र कालवलेले आहे. आपल्या मनाचा गुंताडा झालेला आहे. प्रथम मनाला उलटे करावे, मग हळूहळू त्याचा गुंता उकलावा. मूळ मायेच्या 14 संकेताचा सूक्ष्म विचार करावा, म्हणजे मायेचे स्वरूप कळते. तिचे स्वरूप कळले की ती अंतर्धान पावते व शाश्वत ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. जे मिथ्या आहे ते कोणत्याही काली कोणत्याही परिस्थितीत मिथ्याच राहणार. जे खरे आहे त्याच्यापुढे खोट्याचा टिकाव लागत नाही. खोट्यामध्ये गुंतलेले मन खऱ्याकडे नेण्यासाठी त्या मनास उरफाटे केले पाहिजे. बहिर्मुख मनाला अंतर्मुख करायला हवे. अध्यात्म श्रवण करीत जावे. त्या योगाने सगळ्या गोष्टी हस्तगत होतात. अनेक प्रकारच्या गुंतागुंती उकलल्या जातात. ज्याप्रमाणे सुताचा गुंता झाला असता पण तो उकलतो, त्याचप्रमाणे मनाचा झालेला गुंता उकलावा. मनाला हळूहळू परब्रह्माकडे वळवावे. मायेच्या पसाऱ्यात अनेक ठिकाणी अनेक प्रकारे गुंतलेले मन क्रमाक्रमाने तेथून सोडवावे. त्या मनास अंतर्मुख करून परब्रह्माकडे वाटचाल करण्याची हळूहळू सवय लावावी. मूळ मायेमधील सगळी तत्वे एकत्र मिसळली आहेत. त्या मिश्रणापासून विश्वामधील सगळ्या वस्तू बनल्या आहेत. सर्व प्रकारच्या शरीरामध्ये तेच मिश्रण विभागशः भरलेले आहे. हे मिश्रण कोणत्या तत्वांचे बनले आहे व ते कसे बनले हे या मानव देहातच शोधावे. सूक्ष्माची जी 14 नावे आहेत ती येथेच समजून घ्यावी. सर्व ठिकाणी व्यापून असणारे निर्गुण व निर्विकारी असे एकच परब्रह्म आहे. ते निष्कलंक स्वरूप या देहामध्ये आहे किंवा नाही याचा शोध घ्यावा. मूळ माया संकल्परूप आहे. अंतःकरणाचे तेच स्वरूप आहे. जडाला चेतना देणारे चैतन्य तेच आहे. संकल्प, अंतःकरण व चैतन्य तिन्ही या शरीरातच आहेत. ज्या अवस्थेत गुण समान असतात ती गुणसाम्य अवस्था आहे. या साम्य अवस्थेचा विचार अतिशय सूक्ष्म व अगम्य आहे. जे साधू पुरुष ही सूक्ष्म अवस्था जाणतात ते सगळ्यांना वंद असतात. आपल्या शरीराला डावा आणि उजवा असे 2 विभाग आहेत, पण दोन्ही जसे एकच रूप आहेत त्याचप्रमाणे पिंडामध्ये अर्धनारी नटेश्वर असतो हे ओळखावे.
तोच प्रकृती पुरुष आहे, शिवशक्ती पण तोच आहे. त्याच मिश्रणाला षडगुणेश्वर सुद्धा म्हणतात. त्रिगुण ज्यामध्ये गुप्त रूपाने राहतात ते महत्तत्व देखील तेच समजावे. अर्धमात्रा, शुद्ध सत्व आणि गुणक्षोभिनी तिन्ही एकाच मूळ तत्वांची नावे आहेत. 3 गुणांच्या मिश्रणाने आपले शरीर चालते ही गोष्ट तर प्रत्यक्षच दिसते. मूळच्या मिश्रणाचे बनलेले हे शरीर आहे असे यावरून समजावे. मन, माया आणि जीव या 3 गोष्टी तर शरीराचा स्वभावच आहे. अशा रीतीने पिंडामध्ये 14 नावाचा संकेत पाहावा, त्यांचे अस्तित्व समजावे. पिंड पडला की ते सगळे जाते, परंतु परब्रह्म तेवढे राहते, ते शाश्वत आहे असे जाणून घट्ट धरून ठेवावे. इतिशे दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.